नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा। सर्वात आधी कांदा खोबरं हे छान गॅसवर भाजून घ्यायचं। नंतर आपण तेल तापवायला ठेवून घेऊ। त्यामध्ये हळद, गरम मसाला, धना पावडर ही थोडी थोडी टाकून द्यायची। नंतर आपल्याला शेंगा उकडी करून घ्यायच्या आहे। शेंगा छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। नंतर आपण कढईमध्ये सर्व शेंगा ह्या टाकून द्यायच्या। त्या छान 5-10 मिनटं अशाच शिजू द्यायच्या। त्यात थोडं मीठ टाकून द्यायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण यामध्ये कोमट पाणी करून टाकून द्यायचं आहे। पाणी हे आपल्या मनाप्रमाणे टाकायचं, म्हणजे आपल्याला या पाण्यामध्येच भाजी करून घ्यायची आहे। या हिशोबाने यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता आपण हे पाणी छान उकळी करून घेऊ। आता आपण मिक्सरमध्ये आपला मसाला बारीक करून घेऊ। यामध्ये लसूण, अद्रक, भाजलेला कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे छान बारीक करून घ्यायचं। मसाला हा जास्त बारीकही करू नये। आता तुम्ही बघू शकतात आपला मसाला छान तयार झालेला आहे। आता आपण कढई ठेवून देऊ आणि कढईमध्ये तेल हे छान तापू द्यायचं। नंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि आपण तयार केलेला मसाला ही छान टाकून द्यायचं। त्याला छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि तो मसाला छान शिजू द्यायचा। 5-10 मिनिट झाले की त्या मसाल्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला आणि धना पावडर, त्यानंतर आपल्याला आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। मी माझ्या हिशोबाने 2-3 चमचे तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला तिखट हवं का फिकं हवं त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकतात। आपण हे छान आता एकजीव करून घेऊ। हा मसाला छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकून द्यायचं आहे। मीठ टाकल्याने मसाल्याला कलर छान येतो। आता आपल्याला चिमूटभर साखरसुद्धा टाकायची आहे। साखरने भाजीला चव छान येते। आता हा मसाला छान परतून घ्यायचा। मसाल्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत मसाला छान शिजू द्यायचा। आता आपला मसाला छान झालेला आहे। आता आपण यामध्ये आपल्या तयार झालेल्या शेंगा यामध्ये टाकून द्यायच्या। नंतर ते छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला अजून मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टेस्ट करून मीठ टाकू शकता। त्यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्यायची। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।